हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू ऑल. मी प्रतीक कुमार स्वागत करतो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एओनायसच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती. बघा, एक न्यूज आलेली आहे. तर भारतातील पहिल्या हायड्रोजन ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यात आलेला आहे. तुम्हाला माहित आहे 2070 पर्यंत आपण टार्गेट ठेवलेलं आहे नेट झिरो प्राप्त करण्यासाठी, म्हणजेच कार्बन उत्सर्जन हे आपल्याला शून्यावर न्यायचं आहे. आणि त्याच अनुषंगाने जेव्हा ग्रीन टेक्नॉलॉजीशी रिलेटेड काही गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात, सो परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप जास्त महत्वाची ती न्यूज आपल्यासाठी बनून जाते. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हायड्रोजन ट्रेन नेमकी असते काय, कशा पद्धतीने ती वर्क करते, कुठून कुठे ते सुरुवात झालेली आहे, या सर्व अनुषंगाने सोबतच ग्रीन हायड्रोजन मिशन काय आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत, यावर चर्चा करणार आहोत. शेवटपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ बघायचा आहे. पण तत्पूर्वी तुम्ही जर राज्यसेवेसाठी तयारी करत असाल तर उत्तर लेखन झिरो टू हिरो हे पुस्तक मार्केटमध्ये अवेलेबल आहे. तुम्हाला याची आता माहिती झालेली आहे, निश्चितच तुम्ही खरेदी करून घेऊ शकता. आन्सर रायटिंग साठी अतिशय महत्वाचं असं पुस्तक आहे. चला पुढे बघूया. न्यूज काय आहे तर इंडियाज फर्स्ट हायड्रोजन ट्रेन हॅज स्टार्टेड. सो अशा पद्धतीने तुम्हाला ही ट्रेन दिसून येईल. आपण ऑथेंटिक न्यूज बघून घेऊया काय आहे न्यूज. तर ही जी बातमी आहे ही आपल्याला PIB ला आलेली होती. सो PIB ला जर एखादी बातमी येत असेल तर अतिशय महत्वाची आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून ती होऊन जाते. 27 मे 2026 ला ही आलेली आहे. बघा काय आहे, ग्रीनर अँड मोर एनर्जी इफिशियंट फर्स्ट इंडिजिनियस हायड्रोजन ट्रेन ऑल सेट टू स्टार्ट, अशा पद्धतीची ही बातमी आपल्याकडे आहे. यामध्ये महत्वाचं काय आहे तर बघा, 10 कार हायड्रोजन फ्यूल सेल बेस्ड ट्रेन सेट ऑन द डेडिकेटेड जिंद सोनीपत, म्हणजे जे हरियाणा मधला आहे जिंद सोनीपत या मार्गावरती ट्रेन चालणार आहे. याची जी मॅक्झिमम स्पीड आहे ती 75 किलोमीटर पर आवर असणार आहे. आणि सोबतच काय, पॉवर्ड बाय 1200 किलोवॅट हायड्रोजन फ्यूल सेल प्रपल्शन सिस्टम यामध्ये असणार आहे. सो हे काही फॅक्ट्स आहे जे आपल्याला माहिती असायला पाहिजे, जेणेकरून परीक्षेत जर असे प्रश्न विचारण्यात आले, म्हणजे कुठून कुठे हे ट्रेन धावली, तिचं प्रपल्शन सिस्टम वगैरे काय आहे, येते लक्षामध्ये. सो या गोष्टी सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे. ओके, बघा तर भारताच्या पहिल्या हायड्रोजन चालित रेल्वे प्रकल्पाबद्दल रेल्वे बोर्डाने हायड्रोजन फ्यूल सेलवर चालणाऱ्या ट्रेनला मंजुरी दिलेली आहे. आणि हीच बातमी आपल्याकडे आहे. तुम्हाला एक जिंद सोनीपत हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. आता बघा, सर्वात महत्वाचा प्रश्न मग तुमच्या डोक्यात आलेला असेल, हायड्रोजन ट्रेन म्हणजे नेमकं होतं काय, नेमकं कशा पद्धतीने हे वर्क करतं आणि साध्या ट्रेनपेक्षा ही कशी वेगळी आहे. तर बघा, हायड्रोजन ट्रेन ही एक अशी रेल्वे आहे जी डिझेल किंवा थेट विजेऐवजी जे इंधन स्वरूपात हायड्रोजनचा वापर केला जातो. ठीक आहे, त्यामध्ये टंकी बसवलेल्या असतात ज्यामध्ये हायड्रोजन भरलेला असतो, येते लक्षामध्ये. सो ते जे फ्यूल आपण वापरणार आहोत, म्हणजे इंधन म्हणून वापरणार आहोत हायड्रोजन, त्याची ऑक्सिजन सोबत काय होते, रिएक्शन होते आणि त्यामधून वीज निर्माण होते आणि त्या विजेवर ती चालते. याचाच अर्थ काय तर जर कार्बन डायऑक्साईडचं जे इमिशन बाकी ठिकाणी आपल्याला दिसून येतं ते या हायड्रोजन ट्रेन मध्ये दिसून येणार नाही, येते लक्षामध्ये. आता पुढे बघा, ही कशी चालते तर हायड्रोजन ट्रेन मध्ये फ्यूल सेल लावलेले असतात, जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि या पद्धतीची एक अभिक्रिया त्या ठिकाणी घडताना आपल्याला दिसून येते. 2H2 + O2 आणि इकडे आपल्याला मग प्रोडक्ट म्हणून काय मिळतं, 2H2O प्लस एनर्जी. आणि ही जी एनर्जी आहे ही एनर्जी म्हणजेच वीज. बघा, आता या रासायनिक अभिक्रियेला जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर इथे आपल्याकडे हायड्रोजन आहे, इथे ऑक्सिजन आहे. सो हे दोघं एकत्रित येतात. ठीक आहे, यांची ऍडिशन झालेली आपल्याला त्या ठिकाणी दिसते. आणि यांच्या एकत्रित येण्याने इथे जे वीज निर्माण झालेली ही जी तुम्हाला एनर्जी दिसते ती विजेच्या स्वरूपात दिसते. आणि हे जे H2O या ठिकाणी दिसते हा तो बाय प्रोडक्ट आपल्याला म्हणता येईल, जे काय आहे पाणी आपल्याला त्या ठिकाणी कन्सिडर करता येतं, म्हणजे वाफेच्या स्वरूपात हे प्रति उत्पादक किंवा उप उत्पादक आपल्याला दिसून येतं. यामुळेच कार्बन डायऑक्साईडचे इमिशन त्या ठिकाणी दिसून येत नाही. आणि ही वीज मग जे तयार झालेली आहे ती मोटरला पुरवली जाते आणि यावर मग ही ट्रेन धावत असते. ठीक आहे, सो आय होप की तुमच्या लक्षात ही हायड्रोजन ट्रेन कशी वर्क करते त्यासाठी काय महत्वाचं आहे तुमच्या लक्षात आलेलं असेल. आता दुसरा महत्वाचा प्रश्न आहे की हायड्रोजनचे कोणते कोणते प्रकार आहेत, यावर सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात. बघा, आता प्रामुख्याने जे आपण वापरतो सो तो आहे ग्रे हायड्रोजन. बघा, मी इथे 3 प्रकार घेतलेले आहेत, अजून बरेच आहे पण महत्वाचे आपण एकदा बघून घेऊया. तर ग्रे हायड्रोजन मध्ये काय असतं की जे आपले नॅचरल गॅस आहे किंवा मिथेन आहे यापासून हा ग्रे हायड्रोजन तयार होत असतो आणि हा सर्वाधिक वापरला जाणारा प्रकार आहे ग्रे हायड्रोजनचा. पण याचा प्रॉब्लेम काय आहे तर यामधून जे कार्बन डायऑक्साईडचं जे उत्सर्जन आहे, जे इमिशन आहे ते खूप मोठ्या जास्त स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतं
आणि जे मग हे पर्यावरण पूरक दिसत नाही. सो निश्चितच यामुळे प्रदूषण होतं. मग त्यानंतरची एक टेक्नॉलॉजी आपल्याकडे आलेली होती किंवा एक दुसरा कॉन्सेप्ट आलेला होता, ब्ल्यू हायड्रोजन. आता ब्ल्यू हायड्रोजन काय असतो, तो ग्रे हायड्रोजन सारखाच असतो. बघा, ग्रे हायड्रोजन सारखेच याचं उत्पादन केलं जातं, पण जो हा कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित केला जात होता, तो कार्बन डायऑक्साईड काय आहे, स्टोरेज केला जातो, म्हणजे कार्बन कॅप्चर केला जातो आणि तो साठवला जातो. सो यामुळे काय आहे, ते इमिशन होऊ देत नाही. होऊ देत नाही म्हणजे होतं, पण तो स्टोअर करून ठेवता येतो. त्यामुळे काय आहे की जे पर्यावरणामध्ये आहे, काय म्हणतात, वातावरणामध्ये आहे किंवा त्या हवामानात आहे, तो कार्बन डायऑक्साईड मिसळला जात नाही स्टोरेज केल्यामुळं. पण हा कम्प्लिटली इथे नष्ट झालेला नाही. पण हेच जर मग आपण ग्रीन हायड्रोजन मध्ये जर बघितलं, तर यामध्ये कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जनच होत नाही. बघा, पाणी प्लस नवीकरणीय ऊर्जा, म्हणजे जसं की तुमची सौर ऊर्जा असेल आणि पवन ऊर्जा असेल, यामधून कुठला कार्बन डायऑक्साईड निर्माण होतो, कुठलाच नाही. सो या पद्धतीला आपल्याला ग्रीन हायड्रोजन म्हणता येईल. आणि हा सर्वात स्वच्छ प्रकार या इंधनाचा आपल्याला दिसून येतो. आणि भारताच्या नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशनचा मुख्य भर जो आहे तो ग्रीन हायड्रोजनवर देण्यात आलेला आहे. ठीक आहे, बघा इथे काय म्हटलेलं आहे, नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशन. सो आपल्याला नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशन काय आहे, अशा पद्धतीची जर न्यूज आपल्याकडे येत असेल, सो एखादं मिशन त्याला धरून असेल, ते सुद्धा आपल्याला डिस्कस करणं अतिशय महत्वाचं आहे. कारण आयोग हा बॅक डेट मध्ये जाऊनही प्रश्न विचारतो. तर बघा, नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशन काय आहे, 2023 ला याची सुरुवात करण्यात आलेली होती. 4 जानेवारी 2023 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने याला मंजुरी दिलेली होती. आता या मिशनचे प्रमुख उद्दिष्टे काय होते, तर 2030 पर्यंत किमान 5 दशलक्ष मेट्रिक टन ग्रीन हायड्रोजन हा उत्पादित व्हावा किंवा त्याची उत्पादन क्षमता निर्माण करणे, हे एक प्रमुख उद्दिष्ट आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल. दुसरं काय आहे, तर सुमारे 125 गिगावॅट नवीकरणीय ऊर्जा क्षमता काय जोडणे आणि जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करणे. बघा, आपण जे सध्याचं जे इंधन वापरतो ते जीवाश्म इंधन आहे. ठीक आहे, सो त्यामुळे काय म्हणतात, खूप मोठे प्रॉब्लेम्स आपल्याला पाहायला मिळतात. एक तर इंधनाचा जो अपुरा साठा आहे, त्यानंतर जे कार्बन डायऑक्साईडचं जे उत्सर्जन आहे, सो या अनेक गोष्टींना कमी करण्यासाठी ही नवीकरणीय ऊर्जा क्षमता जोडणे हे सुद्धा एक उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं होतं. त्यानंतर काय, हायड्रोजन इंधन वाहतूक आणि उद्योग क्षेत्रात स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करणे. बघा, एखादी जर टेक्नॉलॉजी राहत असेल, नवीन टेक्नॉलॉजी राहत असेल, तर ते कुठल्या तरी ठिकाणी विकसित झालेली असते आणि मग जर ती बाहेरच्या देशात विकसित झालेली असेल, सो ती टेक्नॉलॉजी आपल्याकडे आणणं हे खूप महागडं काम त्या ठिकाणी असतं. त्यामुळे देशातच काहीतरी निर्माण झालेलं पाहिजे, विकसित व्हायला पाहिजे. या अनुषंगाने सुद्धा हे ग्रीन हायड्रोजन मिशनचं उद्दिष्ट त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं होतं. आणि सर्वात महत्वाचं जे मी तुम्हाला बोललो होतो, की भारताच्या नेट झिरो म्हणजे जे 2070चं जे आपण टार्गेट ठेवलेलं आहे, त्या उद्दिष्टाला मदत करणं, असं हे ग्रीन हायड्रोजन मिशनचे काय उद्दिष्ट आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. आता बघा, या पद्धतीची जर ट्रेंड आपल्याला भारतामध्ये धावताना दिसून येत असेल, सो निश्चितच त्याचे बरेचसे फायदे सुद्धा असतील आणि सोबतच त्यासमोर आव्हाने सुद्धा असतील. आता तुम्हाला जर मुख्य परीक्षेला या अनुषंगाने प्रश्न विचारण्यात आला एखादा, सो त्या अनुषंगाने आपल्याला काय करायचे असतात, फायदे सुद्धा लिहायचे असतात आणि आव्हाने सुद्धा लिहायचे असतात. एकदा आपण बघून घेऊया. बघा, फायदे काय, 0 कार्बन उत्सर्जन, फक्त पाण्याची वाफ त्या ठिकाणी तयार होते. जसं की मी तुम्हाला त्या अभिक्रियेमध्ये दाखवलं, जो बाय प्रोडक्ट जो निघतो ते पाण्याची वाफ, म्हणजे पाण्याच्या स्वरूपात ते निघतं. सो कार्बन डायऑक्साईडचं जे इमिशन आहे किंवा कार्बन जे इमिशन आहे ते आपल्याला ते पाहायला मिळत नाही. ठीक आहे, म्हणजेच 0 कार्बन उत्सर्जन. त्यानंतर पर्यावरण पूरक वाहतूक जे आहे, म्हणजे यामुळे काय की प्रदूषणात मोठी घट त्या ठिकाणी होणार आहे. नाहीतर तुम्हाला माहित आहे की दिल्लीला प्रदूषणाचा किती प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, सो हे पर्यावरण पूरक वाहतूक आहे. त्यानंतर ऊर्जा सुरक्षा, जसं मी तुम्हाला सांगितलेलं होतं की भारत हा जवळपास 80 ते 85 ते 90% हा जे इंधन आहे, जे क्रूड ऑइल आहे, ते आयात करत असतो बाहेर देशावरून. त्यामध्ये डॉलरच्या स्वरूपात आपल्याला काय करायचे असते, त्याचं पेमेंट करायचं असतं आणि हा खूप मोठा भार आपल्याला भारताच्या इकॉनॉमीवर दिसून येतो. सो अशा पद्धतीची जर सिस्टीम आपल्या भारतातच तयार झाली किंवा अशा पद्धतीची वाहतूक यंत्रणा तयार झाली, सो इंधनावरील आयात आपल्याला त्या ठिकाणी कमी होऊन जाईल. हा सुद्धा एक फायदा आहे. त्यानंतर कमी आवाज आणि शांत आणि कार्यक्षम अशा पद्धतीची ही ट्रेन आपल्याला पाहायला मिळणार. नाही तर तुम्हाला माहिती आहे की ट्रेन धावताना जो आवाज वगैरे होतो नाही ना, खूप जास्त असतं आणि पटरीच्या बाजूने जर घरं असतील सो त्यांचा प्रॉब्लेम तुम्हाला माहित आहे. सो या ट्रेनमध्ये आवाजाची जी लेवल आहे ती कमी असणार आहे. त्यानंतर विद्युतीकरणाशिवाय संचालन, म्हणजे एखाद्या
एखादा जर दुर्गम भाग असेल त्या ठिकाणी वीज जर पोहोचलेली नसेल सो त्या मार्गावर सुद्धा या पद्धतीच्या ट्रेन चालवता येतील आणि हरित ऊर्जेला चालना, जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे नेट झिरो जे 2070 पर्यंतचं टार्गेट आहे त्याला आपण हे मदत ठरणार आहे. सो हे फायदे आहेत. मग आता आव्हाने काय आहेत? जसं मी तुम्हाला म्हटलं की एखादी जर टेक्नॉलॉजी येत असेल तर सुरुवातीला ती कुठेतरी विकसित झालेली असते आणि मोठ्या प्रमाणात ते उपलब्ध नसल्यामुळे खूप जास्त महाग स्वरूपाची ती असते. सो त्यासाठी जो होणारा खर्च आहे तो सुद्धा उच्च खर्च असतो. म्हणून तुम्हाला ही सध्या एका ठिकाणी धावताना दिसून येईल, मग हळूहळू ती बाकी ठिकाणीही काय करता येईल, त्याला मॅक्झिमाइज करता येईल. त्यानंतर काय की साठवणूक समस्या म्हणजे उच्च दाब त्या ठिकाणी आवश्यक असतो. सोबतच काय आहे, सुरक्षा जोखीम, गळतीचा धोका, ज्या काही हायड्रोजनच्या टँक वगैरे त्या ठिकाणी लावलेला आहे सो तो सुद्धा एक धोका राहू शकतो. निश्चितच त्याला टॅकल करता येईल, पण हे स्टील आव्हाने आपल्याला दिसून येतात. त्यानंतर पायाभूत सुविधांचा अभाव म्हणजे जे मी तुम्हाला म्हटलं की त्यामध्ये टंकी राहतील ज्यामध्ये हायड्रोजन भरलेलं राहील. सो ते तुम्हाला रिफ्यूल सुद्धा करावे लागेल, त्यासाठी तशी केंद्रे त्या ठिकाणी आपल्याला लागतील. सो त्या केंद्रांची सध्या तरी कमतरता राहील, ते इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला उभं करावं लागेल. त्यानंतर ग्रीन हायड्रोजनची कमतरता म्हणजे ग्रीन हायड्रोजनचं जे उत्पादन आहे त्याला काहीतरी मर्यादा आहे, ते त्यामध्ये कुठेतरी कमतरता आपल्याला आहे, ते सुद्धा आपल्याला मॅक्झिमाइज करावं लागेल. या सर्व गोष्टी सुद्धा आपल्याला आव्हाने म्हणून दिसून येतात. आणि सोबतच काय तर एखादी अशी सिस्टम, एखादी अशी टेक्नॉलॉजी जर आपल्याला मेंटेन करून ठेवायची असेल सो त्यासाठी आपल्याला विशेष तांत्रिक व्यवस्था लागते, त्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर लागतं, त्या पद्धतीचे टेक्निशियन वगैरे लोक लागतात. सो या सर्व गोष्टी अजूनही आव्हानात्मक स्वरूपात आपल्या समोर दिसून येतात. आय होप तुम्हाला हा टॉपिक समजला असेल, नेमका हा टॉपिक काय होता आणि त्यामधले फॅक्ट्स काय होते, प्रिलिम्स अप्रोच काय होता, मेन्स अप्रोच काय होता, या सर्व गोष्टींची आपण चर्चा या ठिकाणी केलेली आहे. यावर तुमचं मत काय, तुम्हाला काय वाटतं, तुम्ही मला निश्चितच कॉमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता. तुमच्यासाठी एक प्रश्न ठेवलेला आहे, भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन कोणत्या राज्यातील मार्गावर सुरू करण्यात आलेली आहे? ऑप्शन्स एकदा बघून घ्या, गुजरात, महाराष्ट्र, हरियाणा, राजस्थान. आणि याचं उत्तर मला कॉमेंट सेक्शन मध्ये द्यायला विसरू नका. आणि तुम्ही जर राज्यसेवेसाठी तयारी करत असाल तर समर्पण नावाची बॅच आम्ही लॉन्च केलेली आहे 2027 साठी. 29,999 रुपये इतक्या माफक दरात ही तुमच्यासाठी अवेलेबल आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची ही बॅच असणार आहे. पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी, दोन्ही परीक्षेसाठी अतिशय महत्वाचे. सर्वात महत्वाचं म्हणजे लाईफ टाइम व्हॅलिडिटी. जोपर्यंत तुमचं सिलेक्शन होणार नाही तोपर्यंत ही बॅच तुमच्याकडे अवेलेबल असणार आहे. बेसिक टू ऍडव्हान्स एनसीईआरटी कव्हरेज, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस, पीवायक्यू अनालिसिस, स्टडी नोट्स, टेस्टेस प्लस 1-to-1 मेंटरशिप सुद्धा यामध्ये अवेलेबल असणार आहे. तुम्हाला काय करायचंय, प्रतीक सर म्हणून माझा कुपन कोड यूज करायचा आहे, त्यावर तुम्हाला डिस्काउंट सुद्धा देण्यात येईल. मी सोबत माझा नंबर तुमच्याशी शेअर करत आहे. तुमच्या काही क्वेरीज असतील, तुम्हाला सिलेबस लागत असेल, काही गायडन्स हवं असेल, निसंकोचपणे मला कॉन्टॅक्ट करू शकता. यानंतर ऍप्लिकेशन डाउनलोड करायला विसरायचं नाही. गुगल प्ले आणि ऍप स्टोअरला अवेलेबल आहे, ज्यामध्ये हाय नोट्स, एनसीईआरटी अँड स्टेट बुक्स, करंट अफेअर्स, माइंड मॅप, सिलेबस, क्विज, बऱ्याचशा गोष्टी इन्क्लूड आहेत. हा QR कोड स्कॅन करा, एओनायसच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, तिथे तुम्हाला PDF स्वरूपातील नोट्स अवेलेबल होतील. आणि अधिक माहितीसाठी मी तुम्हाला ऑफिशियल नंबर आणि सोबत वेबसाईट सुद्धा देत आहे. निश्चितच तुम्ही तिथे जाऊन व्हिजिट करू शकता. आय होप हा टॉपिक तुम्हाला आवडला असेल. कसा वाटला मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा. पुन्हा भेटूया एका नवीन टॉपिक सोबत लवकरच. थँक्यू.